हाय नमस्कार. मी नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे माझ्या चॅनलवरती फेकिंग न्यूज. माझ्या चॅनलवरती याच्यासाठी कारण माझ्या चॅनलचं नाव अजून ठरलेलं नाही आहे. एखादं छान खुसखुशीत गमतीशीर नाव तुम्ही मला मेसेजमध्ये कळवू शकता आणि आजची फेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे मी. आज माझ्यासोबत आहेत म्हणण्यापेक्षा आज माझ्याबरोबर कॉलवरती आहेत. कारण त्यांना आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ते आम्हाला अवेलेबल नाही झाले. त्यामुळे फोनवरच आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. असे चड्डू मुथय्या बाबा. चड्डू मुथय्या बाबा आपल्यासोबत असणार आहेत. आपण त्यांना कॉल लावूया. 1 मिनिट. हॅलो हॅलो. चड्डू मुथय्या हा चड्डू बोलतोय बाबा. चड्डू. हा नमस्कार. हा तुमच्याशी जरा संवाद साधायचा होता. हा धन्यवाद धन्यवाद. हा बोला ना. नाही म्हणजे तुमचं असं हे वेगळं नाव आहे आणि एक तुमची वेगळी कारकीर्द आता उदयास येते. तुम्हाला फॅन बाबा म्हणून ओळखलं जातं. आम्ही तुम्हाला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, तुम्ही भेटला नाही. तुमच्या फॅन क्लब कडून मी तुमचा नंबर मिळवला आणि तुमच्याशी संपर्क. पहिल्यांदा सांगा की हे असं फॅनला लटकून त्यातून धूळ काढून त्याचं काय झालं, फॅनमध्ये बोट घालून तुम्ही जे काही फॅन थांबवता आणि एक छान असं त्याच्यामधून धूळ तुम्ही लोकांना आशीर्वाद म्हणून देता. तर त्याचं काय राज आहे मला सांगा ना. म्हणजे त्याची सुरुवात कशी झाली आणि थोडासा तुमचा तो एक फॅन प्रवास तुमचा चड्डू मुथय्या बाबांचा कसा सुरू झाला ते मला ऐकायला आवडेल. हा कुठलं काय आहो, न्यूज बीज काय आहो तुम्हाला सांगतो. सुरुवातीला काय झालं, आमच्या घरच्यांनी काढलं होतं दीपावळीनिमित्त साफसफाईचं काम आणि आमच्या आईने सांगितलं की जरा खोकला झालाय. आमच्या आईने सांगितलं होतं की घर सगळं साफ करायला पाहिजे, फॅन साफ करायला पाहिजे, टेबल साफ करायला पाहिजे, बेड साफ करायला पाहिजे, हे साफ करायला पाहिजे, ते साफ करायला पाहिजे. सगळं साफ करता 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 मी चढलो फॅन साफ करायला वरती आणि बोटं घालून फॅन साफ करायला लावलो. तर आमची आई ओरडली, मुर्द्या शॉक खाऊन मरशील, कुठं बोटं घालायला असते फॅनमध्ये. आणि मी फॅनमध्ये बोटं घातल्या आणि त्याच टायमाला अचानक लाईट गेली आणि आईला वाटलं की माझ्या बोटानं फॅन थांबला आणि मग आई खुश झाली एकदम. आणि आईला मी त्याची जी काही धूळ पडली होती फॅनची, त्या फॅनवर जी काही धूळ होती ती मी आईच्या कपाळाला लावली आणि बाबा तिथं आला, बाबाच्या बी कपाळाला लावली. आणि बाबा सारखं म्हणत होतं, अजून एक पोर तुझ्यासारखं गुणी पोर व्हायला पाहिजे. आणि त्या अंगारा लावला बघा, तो धूळ लावली आमच्या बाच्या डोक्याला आणि आमचा बा गरोदरच राहिला. आणि बा गरोदर राहिल्यावर एकदम सगळ्यांना वाटलं की या धुळीचा परिणाम झाला आणि मग बापाला दिवस गेले आणि मग अशी गुड न्यूज आमच्याकडे आली. आणि मग तेव्हापासून माझ्या घरी लोक यायला आले, फॅनची धूळ डोसक्याला लावून गेला. आणि तेव्हापासून मी तुम्हाला सांगतो, मी फॅन बाबा म्हणून लय प्रसिद्धीस आलो आणि ही माझी न्यूज आता लय व्हायरल व्हायला आल्या. आणि तुम्हाला बी जर काय तुमच्या टकोऱ्याला तुमच्या कपाळाला जर काही लावायचं असेल असलं धूळबीळ तर आमच्या घरी कवा बी या किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही बोलवा, तुमच्या फॅनची धूळ तुमच्याच डोसक्याला लावतो आणि तुम्हाला बी एखादं गुड न्यूज मिळून जाईल. कसं काय, बरं आहे नवं. धन्यवाद. मुथय्या बाबा आपल्याबरोबर फोनवर होते आणि त्यांनी एक त्यांचा प्रवास थोडासा वर्णन केलेला आहे आणि एक चांगला माणूस आपल्याबरोबर आज संवाद साधत होता. तर त्यासाठी आपण आता असेच काही वेगळे वेगळे लोक आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, आपल्यासोबत असणार आहेत, आपल्यासोबत बोलणार आहेत. तर त्यासाठी या माझ्या चॅनलवरती तुम्ही सतत राहा आणि असेच फेकिंग न्यूज ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या संपर्कात राहा. आणि दुसरं म्हणजे माझ्या चॅनलला एक छान खुसखुशीत नाव सुचवा कमेंट्समध्ये कळवून. थँक्यू.